तर जातीय जनगणनेसंदर्भातली माहिती आपण घेऊयात या माध्यमातून, ग्राफिक्सच्या माध्यमातून। केंद्र सरकारने अखेर जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे। शेवटची जातीय जनगणना हे 1931 साली झाली, 94 वर्षांनंतर पुन्हा होणार आहे। तामिळनाडू, महाराष्ट्र ते हरियाणा आणि आसाम, बंगाल पासून गुजरात पर्यंत बहुतांश राज्यांची ही मागणी आहे। भाजपकडे ओबीसींची ओढा बघून काँग्रेसनं जातीय जनगणनेचा मुद्दा हाती घेतला। लोकसभेच्या आधी राहुल गांधींनी ओबीसींच्या मुद्द्यावरती जातीय जनगणनेची मागणी केली होती। जातीय जनगणनेचा डायरेक्ट प्रभाव बिहार, उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा दिसणार आहे। 2011 मध्ये यूपीए सरकारनं जातीय जनगणना केली, पण त्याचा डाटा जाहीर केला नाही। मराठा, जात, पटेल अशा विविध जातीय आरक्षणासाठी जातीय जनगणनेचा फायदा होणार आहे। तर कोणकोणत्या राज्यांनी अद्यापर्यंत जातीय जनगणना केलेली आपण पाहतोय। बिहार, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांनी जातगणना केलेली आहे। पण ही घोषणा एवढा विरोध सत्ताधाऱ्यांनी केल्यानंतर अचानक हा निर्णय घेण्याचं कारण काय, तर कधी शंका येते, त्यामुळेच आमच्या शंकेचं निरसनही होईल अशी आमची अपेक्षा आहे। हे शंका कुठली, तर उद्या बिहारच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकापुरती घोषणा नसावी, तर ही घोषणा झाल्यानंतर यांचे फायदे, जे आरक्षणापासून जे अधिकार आमचे हिरावले गेले किंवा अधिकारापासून आम्ही वंचित राहिलोय, ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येनुसार जे मिळत नाही ते मिळवण्यासाठी सुद्धा जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून लाभ व्हावा, ते मिळावं आणि त्यासाठी ही जनगणना झाल्यानंतर ते इम्प्लिमेंट व्हावं। नाहीतर केवळ बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून ही घोषणा हवेत बोलली जावी नाही किंवा हवेत विरावी नाही अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। मी वैष्णवजींनी किंवा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो। जातनिहाय जनगणनेचा निर्णय जो 7 दशकापासून मागणी होती, जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान SC ST आणि इतर एवढंच या ठिकाणी जनगणना त्या काळामध्ये व्हायची, पण संविधानाने या ठिकाणी SC ST आणि अदर्स म्हणजे संपूर्ण असंच त्या ठिकाणी जनगणना करण्याचा त्या काळामध्ये निर्णय होता। तो काळ चालत आला, पण आता मात्र ही जे अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला की SC ST आणि बाकी इतर जाती ह्यासुद्धा त्या ठिकाणी जनगणनेमध्ये समाविष्ट होतील। ही मागणी खूप काळापासून होती, पण हा निर्णय आमच्या सरकारने, माननीय मोदीजीच्या सरकारने घेतला। देखिए, ये हम लोगों की 30 वर्ष पुरानी मांग रही है और ये हमारे पुरखों की जीत है, समाजवादियों की जीत है, लालू जी की जीत है। और पहली बार 17 महीने में किसी राज्य ने अपने बलबूते जो है कराया, तो वो महागठबंधन हमारी सरकार थी। तब जो है बिहार में जाति आधारित गणना हुई और पूर्व में भी इससे पहले हम पूरे बिहार के सभी दल के लोगों को लेकर के प्रधानमंत्री जी से मिलने गए थे। तब प्रधानमंत्री जी ने मना कर दिया था, पार्लियामेंट में इनके कई केंद्र मंत्रियों ने मना किया। लेकिन आज हम लोगों की ताकत देखिए, समाजवादियों की ताकत देखिए कि इनको हमारे ही एजेंडे पर जो है काम करना पड़ रहा है। ये बड़ा और ऐतिहासिक फैसला है, जिसके लिए मैं अपनी तरफ से, मेरी पार्टी लोक जनशक्ति पार्टी रामविलास की तरफ से मेरे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी का हृदय से आभार प्रकट करता हूं। मेरे बिहार की 14 करोड़ जनता की तरफ से और समस्त देशवासियों की तरफ से मुझे लगता है आज एक लंबी जो हम लोगों की इच्छा थी, मांग थी, ख्वाहिश थी, आज हर उस देशवासी की इस ख्वाहिश को मेरे प्रधानमंत्री ने पूरा करने का कार्य किया। लंबे समय से मेरी पार्टी इस बात की हम लोग मांग करते थे और कई बार हम लोगों को एक दूसरे के सामने दिखाया जाता था, यही कह के कि बीजेपी अलग राह पर है तो उनके सहयोगी चिराग पासवान अलग राह पर हैं जब वो जातीय जनगणना की वो मांग करते हैं। पर आज एक बार फिर से साबित हुआ कि हमारी सरकार हर उस फैसले को लेगी जो जनता के हित में हो।